मी मंदिरांची वैशिष्ट्य सांगू ना, तर हे पूर्ण सागवनी लाकूड आहे. जे तुम्ही इझिली वॉश करू शकता, ज्याला लवकर वाळवी लागणार नाही. इतक्या चांगल्या क्वालिटीचं हे लाकूड आहे. आणि इथे तुम्ही बघितलं तर हे ट्रेडिशनल पद्धत आहे, जी गावी वगैरे आपण वापरायचो, की देवांना अशी पायऱ्यांवर ठेवलं जायचं. असं पायऱ्यांवर ठेवण्याची पद्धत होती. त्यानंतर इकडे एक अजून छान गोष्ट आहे, ती म्हणजे इथे नैवेद्य, आपण जे नैवेद्य ठेवतो देवांना, किंवा काही एक्स्ट्रा दिवे आपल्याला कधी ठेवायचे असतात, काही सजावट करायची असते किंवा रांगोळी काढायची असते, तर ती आपण इथे काढू शकतो. तर हे सुंदर त्यांनी इकडे दिलंय. त्याच्यानंतर ड्रॉवर्स आहे, ड्रॉवर्समध्ये तुमचं जे काही देवपूजेचं साहित्य आहे ते तुम्ही ठेवू शकता. आणि इथे त्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे छान असं कबड दिलंय, त्याच्यामध्ये 2 कप्पे आहेत. तुमच्या पोथी असतील किंवा काही एक्स्ट्रा अगरबत्ती असतील, तुम्ही सगळं काही इथे ठेवू शकता. तर खरंच म्हणजे काहीतरी दाखवायचं म्हणून नाही, पण किंवा कुठलंही पेड प्रमोशन करायचं म्हणून मी इथे आले नाहीये. तर मला खरंच मी जेव्हा उल्हासनगर मार्केटला फिरले, हे जे दुकान आहे ना, इथे आल्यावर एक वेगळी प्रसन्नता जाणवली. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अफोर्डेबल रेंजमध्ये इथे देवघर आहेत. तुम्हाला जर ह्यांना कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी कमेंटमध्ये नक्की यांचा नंबर देईन आणि दुकानाचा संपूर्ण पत्ता सुद्धा देईन.